ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात आणि विठ्ठल विठ्ठलाच्या नामस्मरणानं आषाढी एकादशीचा उत्सव राधानगरी आणि करवीर तालुक्यातील विविध शाळांमध्ये भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी वारकरी संत यांच्या वेशभूषा साकारत दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला, तर काही शाळांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्य, संस्कार आणि सामाजिक संदेश रुजवण्याचा प्रयत्न केला। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राधानगरी आणि करवीर तालुक्यातील विविध गावांमधील शाळांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाचा संगम पाहायला मिळाला। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जागर करत विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळे काढून गाव भक्तिमय वातावरणानं भारावून टाकलं। राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल, कौलव हायस्कूल, केंद्र शाळा कौलव, केंद्र शाळा धामोड, कुलगुरू शिवाजीराव कदम हायस्कूल शिरगाव, जनाई विद्यानिकेतन धामोड इथल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकरी यांची वेशभूषा साकारत गावातून दिंडी काढली। पारंपरिक अभंग, भजन आणि हरिनामाच्या गजरात चिमुकल्यांनी विठ्ठल भक्तीचा आनंद लुटला। ग्रामस्थांनीही या दिंडीचं उत्स्फूर्त स्वागत केलं। दरम्यान कसबा तारळेमधील न्यू हायस्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त ज्ञानवारी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा, संतांवरील एकांकिका सादरीकरण, संत साहित्याचा अभ्यास तसंच आध्यात्मिक प्रश्नोत्तरांमध्ये सहभाग घेतला। ज्ञान आणि भक्तीचा अनोखा संगम घडवणाऱ्या या स्पर्धेत इयत्ता 7वीची अंकिता पाटील हिनं विजेतेपद, तर इयत्ता 9वीचा राजवीर पाटील यानं उपविजेतेपद पटकावलं। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन गौरवण्यात आलं। करवीर तालुक्यातील सडोली दुमाला विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम राबवला। गावातून दिंडी काढताना व्यसनमुक्ती, झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचं महत्त्व याविषयी घोषणाबाजी करून समाज प्रबोधन केलं।